बाबा एक जिज्ञासा आहे. सुरुवातीला दीक्षा, नंतर संन्यास, नंतर अनुसरण, हे कुठल्या अवस्थेमध्ये येते बाबा? हे आता याचं असं आहे, आधी आपण कॉलेजमध्ये शिकतो, लक्षात घ्या. दीक्षांत समारंभ हा शब्द तुम्ही ऐकला असेल तिथे. म्हणजे काय असतं ते? त्याच्यामध्ये त्यानं पदवी पूर्ण केलेली आहे आणि आता हा संस्कार पूर्ण झालेला आहे. त्याला आम्ही जे ज्ञान द्यायचा होता तो संस्कार पूर्ण केला, म्हणून दीक्षेचा अंत, संस्काराचा शेवट. नाही का? आम्ही दीक्षांत म्हणत नाहीत, आम्ही दीक्षा म्हणतो. दीक्षा म्हणजे दीयते विमलम ज्ञानम क्षीयते कर्मवासना सा दीक्षा. परंतु आता दीयते विमलम ज्ञानम क्षीयते कर्मवासना, त्यासाठी त्याला काय करावं लागतं? अगोदर की मेहनत घ्यावी लागते, म्हणजे जसं शिक्षण घ्यावं लागतं. आणि मग नंतर काय होतं की दीक्षा घेतल्यानंतर काय होईल? म्हणजे संस्कार झाला. संस्कार झाल्यानंतर मग आता पुढे काय? म्हणजे तुमचं ऍडमिशन झालं, तुम्ही 12वीला गेले, 12वी पासही झाले, पण पुढे काय? मग पुढे म्हणतात डॉक्टर व्हायचं, नाही इंजिनियर व्हायचं, मग तिथं आम्ही लाईनी चेंज करतो. तसं त्याला अगोदर गृहस्थाश्रमातून दीक्षा अवस्था झाल्यानंतर मग त्याला आता संन्यास, म्हणजे आता तो स्वीकारायला लागलेला आहे. आणि संन्यास झाल्यानंतर मग अनुसरण.